राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ बावन्नाश्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. प्रकरण 7. मानव अजरामर दिव्य आत्मा आहे. मानवाने आपण नसलेला देह, इंद्रिय इत्यादी आपले आहेत असा स्वतःवर आरोप करून घेतला आहे. यासाठी दृष्टांत: लाल जास्वंदाच्या फुलावर स्फटिक ठेवले तर ते शुभ्र स्फटिक लाल रंगाचे दिसते. खरं तर स्फटिक खरोखरच शुद्ध, स्वच्छ आणि वर्णरहित असले तरीही लाल फुलाच्या सहवासाने ते लाल रंगाचे आहे असे वाटते. तद्वत आत्मा आणि देह, इंद्रिय, मन इत्यादी एकाच जागी एकत्र आले असल्याने आत्मा देह इत्यादींच्या धर्माचाच आहे असा भास होतो. असा भास होत असला तरीही स्फटिकाला कोणताही रंग नसतो. त्याप्रमाणे आत्म्याला नाम, रूप, आकार, गुण इत्यादी कोणतेही उपाधी, धर्म नसतात. या दृष्टांतातील आत्मा म्हणजे मानव असलेला स्वतः तूच. तुझ्यात 2 वस्तू आहेत. एक देह, इंद्रिय इत्यादी सर्वांना एकत्र करून सिद्ध झालेला मी, आणि त्या कोणाशीही संबंध नसलेले दुसरे खरे आपण म्हणजे मी खरे आहोत. ते आपण पण देहादी युक्त होऊन मी बनलो आहोत. सारांश: प्रत्येक व्यक्तीचे निजस्वरूप देहेंद्रिय, मन इत्यादी रहित आहे. असे असले तरी अज्ञानामुळे मानवाला शरीर इत्यादीच आपण आहोत असे वाटते आणि त्यामुळे शरीराचे पुष्टकृष्य, तरुण, वृद्ध, जात, गोत इत्यादी सर्व गुणधर्म आपलेच अशी त्याची दृढ भावना झाली आहे. आपण खरोखर काय आहोत हे विसरून दुसरे विकारी पदार्थ मी म्हणून त्याच्या जाळ्यात अडकून संकट भोगत आहोत. हेच बंधन होय. आपल्याला बंधन नको आहे. ते कसे नाहीसे करायचे? आपण बंधनकारक उपाधी धर्मापेक्षा वेगळे आहोत ही गोष्ट जाणली तर सहजपणे बंधन तुटून जाते. तुम्हीच तुम्हाला वेगळे करून पाहाल तर तुम्हाला नाही बाबा. प्रपंच भाव, शरीर भाव हे सर्व स्मृतीपटलावरून काढून टाका आणि त्यानंतर जी अधिष्ठान मूळ वस्तू उरते तीच खरा तू आहेस. आत्म्याला इतके महत्त्व देण्याचे कारण काय असे तुम्ही विचाराल तर तो परिपूर्ण आनंद स्वरूप असतो हे त्याचे उत्तर आहे. इतर सुखापेक्षा कितीतरी उणिवा आहेत. ते कमी होतात, नाश पावतात. तेथे चढ उतार असतो. अनेकांना ते हवेसे वाटत असल्याने त्यात भांडणं होतात. असे काही नसलेली निजस्थितीच असलेल्या आत्म्यामध्ये आनंद आहे. ही गोष्ट तुम्हाला सहज प्राप्त असलेली निद्रावस्था आणि आरामात बसलो असतानाची असे समजा. तेव्हा तुमची स्थिती कशी असते ते तुम्ही पाहू शकता. अत्यंत समाधानकारक, आनंदयुक्त अशीच असते ना. तुम्ही अनुभवलेला हा आराम कोणत्या विषयापासून आला होता? कोणत्याही नाही. कोणताही भोग्य विषय नसताना तेथे तुमची स्वाभाविक स्थितीच ती होती. असे असूनही अनुभवाकडे न पाहण्याचे कारण तेथे काही नव्हते, शून्य होते असे तुम्ही समजता आणि बाहेर सुख आहे असे समजून तिकडे धावता. निजस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आणखी अनेक दृष्टांत देतात. एकच चंद्र अनेक घटामध्ये विविध रूपाने भासतो. त्याचप्रमाणे एकच आत्मा ब्रह्मस्तंभपर्यंत, ब्रह्मदेवापासून एका गवताच्या काडीपर्यंत सर्व जीवामध्ये प्रतिफलित आहे. चंद्र मलिन, स्वच्छ, जास्त, कमी अशा कशाही पाण्यात प्रतिबिंबित होतो. त्याप्रमाणे आत्माही सर्व प्राणीमात्रामध्ये बिंबला आहे. मोठे सरोवर असो, विहीर असो, घागरीतील पाणी असो वा पाण्याचा एक बुडबुडा असो, त्यात चंद्राचे प्रतिबिंब पूर्णपणेच दिसते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात आत्मा पूर्णपणे फलद्रूप झाला आहे. याविषयी दुसरा दृष्टांत: एक माणूस नदीकाठावरील खडकावर बसून नदीत पडलेले आपले प्रतिबिंब निरखून पाहत होता. तेव्हा त्याला आपण नदीत पडलो असून पाण्याबरोबर वाहत निघाल्याचा भास झाला
आणि आपण सुरक्षित बसलो आहोत हे विसरून तो रडू लागला आणि मला वाचवा वाचवा असे जोराने ओरडू लागला. लोक धावत आले तेव्हा खरी गोष्ट समजली व त्यांनी त्या भ्रमिष्ठाला समजावले की वाहत जाणारे तुझे प्रतिबिंब आहे, ते तू नव्हेस बाबा. त्याचप्रमाणे जीव देहाच्या आणि प्रपंचाच्या विकारनाशाबद्दल रुदन करत आहे. ज्ञानी पुरुष त्याला बोध करतात की रोग, नुकसान, दुःख हे सर्व शरीराला आहे, त्याचा आणि तुझा काही संबंधच नाही बाबा. तू खरोखरच आनंदरूपच मुक्त आहेस. शरीर आत्मा एकाच जागेत राहत असल्याने मानव आत्म्याच्या चैतन्याच्या गुणांचा शरीरावर आरोप करत आहे आणि शरीराचे विकार, विनाश इत्यादी गुण आत्म्याला आहेत अशी भावना करत आहे. आपण निर्विकारी आत्मा असून आपली निर्विकारता शरीराला आहे अशी भावना करून घेऊन शरीर आत्ता आहे तसेच शेवटपर्यंत राहते असा समज करून घेतला आहे. पण शरीर स्वाभाविकपणे विकार पावले की ते विकार आपल्यालाच झाले आहेत अशी कल्पना करून घेऊन दुःखी होतो. त्याचप्रमाणे तो स्वतः अमर आहे तसे शरीरही अमर आहे असा चुकीचा समज करून घेतला आहे. शरीराला स्वाभाविकपणे मरण आले की मीच मरतो म्हणून दुःखी होतो. असे असल्याने मुळात असणाऱ्या अज्ञानाचे निरसन करून घेऊन देहात्मबुद्धीने दिसणाऱ्या सर्व दुःखांना बाजूला सारून स्वरूपाच्या जाणीवेने परिपूर्णपणे सुखी व्हायला हवे. माणूस आपले शरीर कसे असते त्याचप्रमाणे आपणही असतो असे समजत आहे. शरीर लहान असले की आपण लहान, शरीर मोठे असले की आपणही मोठे, शरीर वृद्ध झाले की आपणही वृद्ध असे म्हणतो. आता तुम्हीच सांगा, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण वेगळे असतो का? त्या आपल्यात आपलेपणाच्या अनुभवात काही बदल झाला आहे काय? विचार करा. बालक असलेला युवक झाला, शाळा कॉलेजात जाऊ लागला, तेव्हा त्याचा निजानुभव मोठा झाला का? नाही, तसे काही झाले नाही. किंवा आधीचा आपण म्हणवून घेणारा अनुभव वेडेपणाचा होता आणि आता शहाणपणाचा झाला का? नाही, तसे मुळीच झाले नाही. बरं, पुढं तो माणूस मोठा ऑफिसर होतो तेव्हा त्याचा स्वतः सिद्ध अनुभव वेगळा झाला काय? शेवटी तो म्हातारा होतो तेव्हा त्याचा अनुभव म्हातारा होतो का? हे सर्व परिवर्तन बाहेरच्या बाहेर बाह्य शरीराला मात्र होत असून ते काही त्याच्या अनुभव स्थितीला हात लावत नाही. केवळ अनुभव अलिप्त आणि एकरूप होऊन तो आहे तसाच राहिला आहे. तोच तू आहेस बाबा. बरं, मी लहान असताना वेगळा होतो, तारुण्यात वेगळा होतो, म्हातारपणात वेगळा आहे असे काहीतरी तुला वाटते का? नाही. तर लहान असताना, तरुण असताना आणि वृद्धत्वातही अनुस्यूत होऊन मी एकरूपतेने आहे अशी तुझी प्रतीती आहे. तू असंग, शुद्ध, साक्षीरूप आत्मा असूनही मी देह आहे असा समज करून घेऊन त्याच्या स्थूल, कृश्य अशा इत्यादी गुणधर्माचे मुखवटे धारण करत आहेत. पहा ना, आत्मा लठ्ठ आहे का? आहे असे म्हणाल तर तो शेवटपर्यंत लठ्ठच राहायला हवा, कारण एकाच रूपात असणे हे आत्म्याचे लक्षण आहे. आत्मा शेवटपर्यंत लठ्ठच राहत असेल तर त्याला लठ्ठ असे म्हटले असते. पण देह कृश्य झाला असताना मी कृश्य, सडपातळ आहे असे म्हणतोस. तू सांगत असलेली स्थूल, कृश्य यातील कोणती गोष्ट खरी? अर्थात लठ्ठ, सडपातळ, उंच, ठेंगू इत्यादी हे सर्व देहाचे भेद असून त्याचा निजानुभवी तुझ्याशी काहीही संबंध नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.